धुळे महापालिकेत मवियाचा नवा प्रयोग. ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार गटासोबत मनसेचीही युती. धुळे तालुका पोलिसांची मोठी कारवाई. आंतरराज्य घरफोड्या करणारी टोळी गजाआड, मुद्देमाल जप्त. भाजपा जैन प्रकोष्ठ कोर कमिटी बैठकीत सौ नंदा किशोर भंडारी यांना मनपासाठी उमेदवारीची मागणी. आणि धुळे महापालिकेच्या दुर्लक्षामुळे सुभाषनगरमध्ये घाणीचं साम्राज्य, नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका. धुळे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागलं असून महाविकास आघाडीने भाजपाला शह देण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. धुळे महापालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकविण्यासाठी शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे तिन्ही प्रमुख पक्ष एकत्र आले आहेत. या संदर्भात महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत धुळे महानगरपालिकेची निवडणूक एकत्रितपणे लढविण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. विशेष म्हणजे या आघाडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेही देखील सहभागी असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. या पत्रकार परिषदेला मनसेचेही नेते उपस्थित होते. मनसेच्या महाविकास आघाडीत आल्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चेला उधाण आलंय. धुळे महापालिकेत गेल्या 5 वर्षांपासून असलेली भाजपाची एकहाती सत्ता उलथवून लावण्याचा संकल्प महाविकास आघाडीच्या सर्व स्थानिक नेत्यांनी यावेळी बोलून दाखविला. या पत्रकार परिषदेला उबाटा शिवसेनेचे माजी आमदार अनिल गोटे, अशोक धात्रक, अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, प्रथम महापौर भगवान करंकाळ, काँग्रेसतर्फे भाई नगराळे, डॉक्टर दिनेश बच्छाव, साबीर शेख, रमेश शिरखंडे, डॉक्टर दरबार सिंग गिरासे, पितांबर महाले, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे रणजित राजे भोसले, मनसेतर्फे प्राची कुलकर्णी, अजित राजपूत, अनिल शिरसाट, हर्षल परदेशी, रिपाईचे बाबा हातेकर आदी उपस्थित होते. ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढविण्यासाठी आणि जागा वाटपाचा तिढा सोडविण्यासाठी लवकरच एक समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीच्या माध्यमातून पुढील रणनीती आणि नियोजनावर भर दिला जाईल अशी माहिती यावेळी देण्यात आली. भाजपच्या समोर मविया आणि मनसे हे नवं समीकरण आता कितपत यशस्वी ठरते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आम्ही सर्व प्रमुख पक्षाचे प्रतिनिधी एकत्र भेटून महाविकास आघाडीच्या रूपाने महानगरपालिकेला सामोरं जाण्याच्या बाबतीतला आमचा निर्णय झाला. राज्यात जो विषय सध्या चर्चेला जात होता काँग्रेस पक्षाच्या वतीने मनसेच्या बाबतीत, त्याही बाबतीमध्ये काँग्रेस पक्षाने स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यांच्या राज्य नेतृत्वाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिले आणि त्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेही धुळे महानगरपालिकेत ही आमच्याबरोबर महाविकास आघाडीत असेल. त्यानंतर ही महानगरपालिकेच्या निवडणुकीचं नेतृत्व खासदार सौभाग्यवती शोभाताई बच्छाव व अनिल गोटे हे नेतृत्व करतील. महाविकास आघाडीचं प्रमुख पद आम्ही डॉक्टर दिनेश बच्छाव यांच्याकडे दिलेलं आहे. त्यानुसार एक सुकाणू समिती होईल. त्या सुकाणू समितीमध्ये तिन्ही प्रमुख पक्षाचे 3 सदस्य राहतील आणि ते 3 सदस्य एकत्र बसून त्याबद्दलचा निर्णय डॉक्टर बच्छावांच्या नेतृत्वाखाली घेतील आणि महानगरपालिकेला आम्ही भाजपाला आणि भाजपाचे जे सहयोगी सत्ताधारी पक्ष आहेत त्यांना सत्तेतून बाजूला करण्याचा प्रयत्न निश्चित करणार आहोत. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर
सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे तालुका पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करीत घरफोडी करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला असून त्यांच्याकडून तब्बल 15,60,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गेल्या 2 महिन्यांपासून धुळे तालुक्यातील कुसुंबा, नेर, मोराणे, कुंडाणे आणि अकलाड या ग्रामीण भागात घरफोड्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. कुसुंबा येथील फिर्यादी वसंतराव चव्हाण यांच्या घरी झालेली धाडसी चोरी आणि वाढत्या गुन्ह्यांचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी ही धडक मोहीम राबविली. या कारवाईत आंतरराज्यीय टोळीसह त्यांना मदत करणाऱ्या स्थानिक साथीदाराला जेरबंद करून 6 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. यातून 120 ग्रॅम सोने आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय. या गुन्ह्यांची उकल करणं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं, कारण आरोपी गुन्हा करून लगेच परराज्यात पसार होत होते आणि त्यांचा कोणताही पूर्व गुन्हेगारी इतिहास उपलब्ध नव्हता. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. तपास पथकाने पारंपरिक पद्धतीसोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत तब्बल 3 राज्यांमधील रस्त्यांवरील 375 CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी पथकाने 17 दिवस अथक परिश्रम घेतले आणि सलग 5 दिवस प्रवास करीत थेट गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील दाहोद आणि गोध्रा जिल्ह्यात धडक दिली. तेथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने या सराईत टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी 6 गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून 120 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या यशस्वी कामगिरीमध्ये पोलीस हवालदार नितीन चव्हाण, उमेश पवार, पोलीस कॉन्स्टेबल कुणाल शिंगाणे, राजू पावरा, गजेंद्र मुंडे, राहुल देवरे, प्रतीक देसले, जयकुमार चौधरी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अमोल जाधव यांनी मोलाची कामगिरी बजावली. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास माळी आणि हवालदार मनोज बाविस्कर हे करीत आहेत. चोरी करून दुसऱ्या राज्यात पळून जाणाऱ्या या टोळीला जेरबंद केल्यानं धुळे तालुका पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे. नमस्कार, मी PI धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन. धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने गेल्या 3 महिन्यापूर्वी पासून जवळपास 6 मोठ्या घरफोड्या धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत खेडेगावांमध्ये झाल्या होत्या आणि त्यांचा अतिशय चांगला तपास करून या 6 घरफोड्या याच्यामध्ये उघड केलेले आहेत. याच्यामध्ये सध्या 2 आरोपी अटक केलेले आहेत आणि त्यांच्याकडून जवळपास 12 तोळे इतके सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. या तपासाचं वैशिष्ट्य म्हणजे 3 राज्यांपर्यंत जाऊन तपास पथकाने अतिशय चिकाटीने तपास केलेला आहे. याच्यात गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र 3 ठिकाणून गुन्हेगार शोधून काढलेले आहे आणि मुद्देमाल त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये अजूनही इतर आरोपी निष्पन्न होणार आहेत. त्याच्यानंतर अजूनही इतर मुद्देमाल मिळणार आहे, बाकी आहे वसूल करण्याचा. तरी प्रथम टप्प्यामध्ये 6 गुन्हे आणि 12 तोळे इतके सोने हस्तगत केलेले आहेत. याच्यामध्ये जशी प्रगती होईल त्याबद्दल आम्ही अधिक सांगू, परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि पारंपरिक तपास शैलीचा अतिशय चांगला उपयोग करत आमच्या टीमने हे गुन्हे उघड केलेले आहेत. आता असे 5 दिवस सतत प्रवास केलेले आहे. त्याच्यानंतर 7 दिवस तांत्रिक तपास याच्यात केले आहे. म्हणजे कंटिन्युअस 12 दिवस तपास पथक बाहेर राहून त्यांनी चांगला तपास केलेला आहे आणि अशा प्रकारे या गुन्ह्यांवर आळा घातलेला आहे. घरफोडीचे गुन्हे उघड करणे हे पोलीस खात्याच्या दृष्टीने अतिशय कष्टदायक आणि जिकिरीचे काम राहते, परंतु चांगली कामगिरी याच्यामध्ये झालेली आहे आणि याबद्दल मी आमच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो आणि माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे सर, पोलीस अपर अधीक्षक माननीय अजय देवरे सर, तसेच आमचे डिव्हिजनचे DPO बांबळे सर यांनी आम्हाला वेळोवेळी चांगले मार्गदर्शन केले. याच्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक मदत आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे. त्यांचे मी याबद्दल धन्यवाद देतो. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. भाजपा जैन प्रकोष्ठ धुळे मनपा कोर कमिटीद्वारे सौ नंदा किशोर भंडारी यांना प्रभाग क्रमांक 11 मधून
तिकीट मिळावं अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याचे भाजपा जैन प्रकोष्ठ राज्य अध्यक्ष संदीप भंडारी यांच्या आदेशानुसार धुळे येथे दुधेडिया हायस्कूलमधील वसतिगृहात धुळे मनपा कोर कमिटी भाजप जैन प्रकोष्ठ यांची मीटिंग पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपा जैन प्रकोष्ठ कोर कमिटीचे समन्वयक महेंद्र जैन हे होते. बैठकीला सहसमन्वयक संजय चतुर्मुथा, सुनील रुनवाल, सुनील कांकरिया, आशिष कुचेरिया, श्रेणी कुचेरिया, ॲडव्होकेट रवींद्र कुचेरिया, अतुल बाफना, पंकज जैन, महावीर बाफना, मोहित छोरिया, विशाल ठोलिया, आनंद रुनवाल, अंकित भंडारी, संदीप खिवसरा, सौरभ बंब, युवराज कोठारी आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीत भाजपा जैन प्रकोष्ठचे मार्गदर्शक जितेंद्र शहा यांनी मोबाईलद्वारे मार्गदर्शन केलं. ते राजस्थानला असल्याने प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच पत्रकार व जैन प्रकोष्ठचे राज्य पदाधिकारी तुषार बाफना यांनी सुद्धा आपलं मार्गदर्शन केलं. याप्रसंगी दीपक चतुर्मुथा हे सुद्धा राज्यस्तरीय प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. यावेळी जैन समाजासाठी धुळे मनपामध्ये कमीत कमी एक प्रतिनिधी जो व्यापारी वर्गाचा प्रतिनिधी आणि जैन समाजाचा प्रतिनिधी असेल, यासाठी सौ नंदा किशोर भंडारी यांचा एकमेव इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज असल्याने त्यांना तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. जैन समाज हा नेहमीच भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे आधीपासूनच खंबीरपणे उभा असतो. प्रभाग क्रमांक 11मध्ये असलेले व्यापारी वर्ग तसेच जैन समाजाचं मतदान याचा विचार करून आमदार अनुप अग्रवाल व भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांना एक निवेदन देऊन सौ नंदा किशोर भंडारी यांना तिकीट मिळावे यासाठी विनंती करण्यात येणार आहे. ही बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. तर पाठिंबा करायचा आहे तर जर तिकीट मिळालं तर तुम्ही उभे राहणार, तिकीट नाही मिळालं तर उभे राहणार नाही. असं जर उभे राहणार आहे 101% तिकीट मिळो नको मिळो, राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, अपक्ष असो, जर उभेच राहणार आहे तर मग समाजाची मिटिंग आताही घेऊ शकतो. नाही घ्यायची तशी. कारण काय होतं, बीजेपी तिकीट भेटलं तर आपल्याला समाजाची नाही मी पुन्हा खुलासा करतो की भाजपचं मिळो, राष्ट्रवादीचं मिळो, अपक्ष मिळो, जेव्हा माघारीची वेळ संपून जाईल तेव्हा क्लिअर होईल की किशोर भंडारी उभा राहणार आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी मिटिंग घेता येईल. म्हणजे तिकीट कोणालाही कोणत्याही पक्षाचं मिळो. तेच माझं म्हणणं. बरोबर ना. आता 11 नंबरमध्ये समजा कल्पना काकू माले उभ्या राहणार, बरोबर. कोणी म्हणतंय ते आमदारांची मिसेस उभी राहणार आहे, आमचं तिकीट आपोआप गायब झालं. नाही असं नाही, लेडीजचं सांग. नाही तुमचं तिकीट गायब झालं असं नाही आहे. अहो असं गृहीत करा तुम्ही आता. म्हणून वेळ समाजाचा वेळ घेऊन बरोबर बोलत आहे. ते उभं राहिले म्हणजे तुमचा वावर संपला आज बीजेपीच्या तिकिटासाठी सगळे लोक आहेत. आम्ही तेच करतो. आता लोक आम्हाला विचारतात तिकीट नाही मिळालं तर काय, तर तिकीट नाही मिळालं ना तर राजकारणात एकेका सेकंदाला गणित बनलं बरोबर आहे का नाही. तर ते त्यावेळेस विचार करून की नेमकं काय करायचं. आज त्याचं कुठेच लक्ष नाही. कारण आता पुणे जिल्ह्यामध्ये एक माणूस होता नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला उभा. तो सकाळी 9 वाजता शिंदे सेनेत होता. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. जुने धुळे परिसरातील गल्ली क्रमांक 14 सुभाषनगर येथे स्वच्छतेचे 3:13 वाजले असून प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिक अक्षरशः नरक यातना भोगत आहेत. या भागात गटारी तुडुंब भरून वाहताना दिसतात, मात्र त्या साफ करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी फिरकतही नाहीत. दुर्दैवाने जर सफाई झालीच तर गटारीतून काढलेला गाळ आणि कचरा उचलण्यासाठी कोणीही येत नाही. त्यामुळे हा कचरा पुन्हा गटारीत जाऊन त्या चोकअप होतात. या अस्वच्छतेमुळे परिसरात उंदीर, झुरळे आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा प्रचंड सुळसुळाट झाला असून दुर्गंधी आणि डासांमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. प्रशासनाला वारंवार जागा करूनही कुंभकर्णी झोपेत असलेल्या अधिकाऱ्यांना या गंभीर समस्येचं गांभीर्य नसल्याचंच दिसून येतं आहे. दुसरीकडे महापालिकेने नेमलेले कंत्राटदार हे केवळ बिले काढण्यात मग्न असून त्यांना कामाशी काहीही देणे घेणे नसल्याचा गंभीर आरोप युवा सेनेचे महानगर प्रमुख मनोज जाधव यांनी केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात रस्ते झाडणाऱ्या महिला कर्मचारी आलेल्या नाहीत. तसेच कचरा संकलन करणारी घंटागाडीही नियमित येत नाही. एकीकडे करदाता नागरिकांना साध्या मूलभूत सुविधा मिळत नाही
आणि दुसरीकडे काम न करताच ठेकेदारांची बिले मात्र वेळेवर निघतात. यावरून पालिका प्रशासन आणि ठेकेदारांचं साटेलोटं असल्याचा संशय बळावला आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन जर जाणीवपूर्वक याकडे कानाडोळा करणार असेल तर उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांना जबाबदार कोण, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत. माझं नाव मनोज अरुण जाधव, मी धुळे युवा सेना महानगर प्रमुख आहे. गली नंबर 14 सुभाषनगर भागात गेल्या अनेक दिवसापासून गटारी काढणारे येत नाही, काढणाऱ्या महिला येत नाही, गटारी काढणारे आले तर ते उचलणारे येत नाही. त्यामुळे धुळे शहरात जुन्या धुळे भागात एकदम आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या आहेत. गटारी काढल्या नसल्यामुळे गटारीची जी घाण आहे ती अक्षरशः वर येते. त्या वर आलेल्या घाणीमुळे उंदरांचा उच्छाद झालेला आहे, झुरळांचा उच्छाद झालेला आहे. सर्व प्रकारच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. आमच्या घराघरापर्यंत कुत्रे हे जे ती गटारीतली घाण येतात. वारंवार तक्रार करून फोन करून सुद्धा आरोग्य कर्मचारी कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं जात नाही. गेल्या अनेक दिवसापासून झाडणाऱ्या महिला आलेल्या नाही आहेत. तोही फोन आम्ही वेळोवेळी अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना लावतो. नेहमी या गटारीची घाणीची बिलं वेळोवेळी काढली जातात. कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही, वेळोवेळी घंटा काढा येत नाही. इतक्या मोठ्या प्रकारच्या समस्या या जुन्या धुळ्या भागात सुभाषनगर भागात आहेत. तरीही माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी यावर त्वरित लक्ष देण्यात यावे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.